निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्याच्या स्वारगेट परिसरात एका हॉटेलमध्ये जात पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलंय। दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता। तेथून आज पहाटेच्या सुमारास बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। पुणे विमानतळावर कासलेनं पुन्हा खळबळजनक आरोपही केलेत। पुणे पोलिसांना शरण येऊन कासले बीड पोलिसांना शरण येणार होता। कराडचा फेक एन्काउंटर आणि विधानसभा निवडणुकीबाबतचं कासलेनं खळबळजनक आरोप केले। त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कासलेकडून आणखीन खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। पहाटे ज्यावेळेस पोलिसांनी कारवाई करत त्याला पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं, त्या संदर्भातील ही काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हाची ही दृश्य आहेत। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची अपडेट देतात। अमोल, पहाटे रणजित कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्या संदर्भातले काही दृश्य सीसीटीव्हीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे दृश्य लोकशाही मराठी प्रेक्षकांना दाखवते। अधिकची अपडेट। आज पहाटे करता रणजित कासले यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांचं एक पथक आहे ते रणजित कासले यांच्या हॉटेलवर, म्हणजे पहाटे रात्री जे त्या हॉटेलवर थांबलेले होते त्या स्वारगेट येथील हॉटेलवर ते पोहोचलेले होते आणि त्यानंतर रणजित कासले यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता ते बीडला घेऊन गेलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून निलंबित असलेले पोलीस अधिकारी रणजित कासले हे सातत्याने पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात ते जे आरोप करतायत त्या संदर्भातली चौकशी आहे ती केली जाणार आहे। 10 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे ते रणजित कासले यांच्या मोबाईलवर झालेलं पाहायला मिळते। त्यांना 10 लाख रुपये एन्काउंटर करण्यासाठी वाल्मिक कराडचा देण्यात आलेले होते, असे सुद्धा खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे आणि या सगळ्या आरोपांवर आता पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे। नेमके रणजित कासले यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे सुद्धा बीड पोलिसांकडून तपासलं जाईल। याआधी बीड पोलिसांनी निलंबित केलेलं होतं रणजित कासले यांना आणि त्यानंतर रणजित कासले यांनी मध्यंतरी सोशल मीडियावरती येऊन मोठ्या प्रमाणात खळबळजनक आरोप सुद्धा केलेले होते आणि काल दिल्लीवरून रणजित कासले हे पुण्याला रात्री उशिरा पोहोचल्यानंतर स्वारगेट येथील एका हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते। मात्र पहाटेच त्यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। स्वतः खरं तर रणजित कासले सातत्याने म्हणतात की मला पोलिसांनी ताब्यात घ्यावा आणि चौकशी करावी, जे पुरावे असतील ते मी समोर द्यायला तयार आहे। त्यामुळेच आज पहाटे बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कारवाई करण्यासाठी आता त्यांना बीडला सुद्धा घेऊन गेलेले आहेत। अगदी अमोल, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात आणि या कारवाईच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय हॉटेलमधून बाहेर निघताना हे सगळे पोलीस कर्मचारी त्यांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलेला आहे आणि बीडकडे रवाना झालेले आहेत। पहाटे ही कारवाई करण्यात आलेली आहे। रणजित कासले ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होता त्या हॉटेलमध्ये जात पहाटेच पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। तर पुण्याच्या स्वारगेट परिसरातील हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर हॉटेलच्या बाहेरचा हा सीसीटीव्ही देखील आपण पाहतोय। बीड पोलिसांनी पुण्याच्या स्वारगेटमध्ये ही कारवाई केली। तर दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता। तेथून आज पहाटेच्या सुमारास बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। पुणे विमानतळावर कासलेनं दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता, त्यावेळेस त्याने अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले, काही खळबळजनक दावे देखील त्याने केलेले होते। तर मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी माझ्यासोबत डील करण्यात आल्याचं देखील त्यानं म्हटलेलं होतं। निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाला, मतदानाच्या दिवशी ईव्हीएमच्या जवळ न जाण्यासाठी मला 10 लाख रुपये देण्यात आले, त्याचं ट्रान्झॅक्शन माझ्याकडे आहे असा दावा देखील रणजित कासलेनं केलेला होता आणि त्यानंतर मात्र आता या प्रकरणामध्ये खळबळ वाढलेली आहे। तर रणजित कासलेला आता पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलीस चौकशी करतील, आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे, महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। मात्र या प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे। रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केलेली आहे। तो स्वतःहून पुणे पोलिसांना शरण जाणार होता असं त्यानं माध्यमांशी बोलताना म्हटलेलं होतं। मात्र पहाटेच्या सुमारास बीड पोलीस हे पुण्यामध्ये दाखल झाले। पुण्याच्या स्वारगेट परिसरामध्ये ज्या भागात ज्या हॉटेलमध्ये रणजित कासले मुक्कामी होता त्या हॉटेलमध्ये पहाटेच पोलिसांनी जात कारवाई करत रणजित कासलेला आता ताब्यात घेतलेला आहे। आता कशा पद्धतीने रणजित कासलेची चौकशी केली जाते आणि चौकशीमधून काय सत्य समोर येतं, रणजित कासलेनं जे खळबळजनक दावे केलेले आहेत ते सत्य आहेत की असत्य आहेत हे देखील आता या तपासा माध्यमातूनच निष्पन्न होणार आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.